उद्याच्याला करून फुटण्याची शक्यता आहे. त्या पद्धतीनं तेवढ्या पुरतं, कारण मी आत्ताच येताना आपल्या पिंपऱ्याच्या बंगल्यावर थांबलो होतो. कुबलजी मला सांगितलं ते की असं असं आहे. माझ्या दुकानदारांना पण माझी विनंती आहे, आम्ही तुम्हाला पण चांगल्या पद्धतीनं व्यवस्था त्या ठिकाणी करू. आपला रस्ता अलीकडनं गेला तरच आपलं काहीतरी व्यवस्थित होणार आहे, नाहीतर आपली अडचण होणार आहे. उद्याच्याला ट्रॅफिक जाम होईल. तरी मी मधी इकडचा रस्ता किती खराब होता, वादळवाडीवरून इकडे येणार बैलगाड्या येतात ते. आज मी चांगलं केलं की नाही, मी आहे का तुमच्या बरोबर, तुम्ही काय काळजी करता. पण क्वालिटीचं काम करा. या पद्धतीनं बाबांनो आपल्याला पुढे जायचंय आणि त्याच्यातून हे मार्ग काढायचा आहे. आणि हे सगळं आर.एन. शिंदे साहेबांनी त्यांच्या अक्षय फाउंडेशनच्या वतीनं त्या पूरग्रस्त निधी त्याला 2 लाख रुपये जाहीर केलेले, ते आर.एन. शिंदेंना मनापासून धन्यवाद देतो. नेहमीच आर.एन. शिंदे आपलं अंगणवाडी असेल, आपलं बस स्थानक असेल, जे काही त्यांच्या मनात जर एखादी गोष्ट भरली, किंवा आमचं मुसा काकडे कॉलेज आहे तिथं पण अनेक गोष्टी त्यांनी तिथं सभागृह वगैरे करून दिलेलं मी पाहिलेलं आहे. मी फक्त सभागृह म्हणलं, ही इंग्लिश मध्ये बोलतो ऑडिटोरियम. मी आपल्या माझ्या मराठी माणसाला कळालं सभागृह. तर या पद्धतीनं आपण त्या बाबतीमध्ये केलेलं आहे आणि ते नेहमीच अशी मदत करत असतात आणि त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, धन्यवाद, आभार. मित्रांनो, एकंदरीतच या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या कारखान्यामध्ये आपल्या इथं वेगवेगळ्या योजना राबवतोय. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, चेअरमन व्हाईस चेअरमनला पण सांगतोय, जसं एआयचा वापर करून आपण लागणी करतोय, इतर ठिकाणी त्याचा वापर करतोय. मी पण जवळपास 60-70 एकर क्षेत्र माझं सगळ्या माझ्या नातेवाईकांचं धरून माझ्याकडं ते करायला आहे. तर तिथं काही माझ्या चिंतानी बिलतानी सगळ्यांनी इकडे जमिनी घेतल्यावर तिकडच्या त्यांनी मला दिल्या, म्हणून म्हणतो माझ्या नातेवाईकांच्या. माझे दादा इकडे आल्यामुळे माझी तिकडची माझ्या आजोबांच्या सगळ्या जमिनी माझ्याकडे दिलेल्या आहेत, पण त्या वेगवेगळ्या नावावर आहेत. जसं गीतांनी केलंय तसं, जसं बहिणांनी केलंय तसं. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, पण सांगायचं तात्पर्य त्याच्यातनं 50% पाण्याची बचत होते, खताची बचत होते, टनेज वाढतं, रिकव्हरी वाढते आणि ते आपल्याला करायचंय. कारण आपल्या सगळ्यांची आता भूक 9,500 टनाची झालेली आहे. परवा आम्ही राजगड सहकारी साखर कारखान्याला पण एनसीडीसी कडनं जवळपास 400 कोटीपेक्षा जास्तीची रक्कम मंजूर केलेली आहे. परवा मी 299 कोटी त्या थेऊर सहकारी साखर कारखान्यात 100 एकर जमीन आमच्या थेऊर कारखान्याची आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती पुण्याला हवेलीला दिलेली आहे. त्याच्यावर तोही कारखाना पुढे चालू होणार आहे. इतर सगळ्या कारखान्यांच्या कॅपॅसिटी वाढलेल्या आहे. इकडं पण साखरवाडीच्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढलेली आहे आणि त्यामुळं उसाचं क्षेत्र पण वाढवावं लागेल, पाण्याची बचत करावी लागेल, एआयचा तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. आपल्याला 20 दिवसाचं 21 दिवसा महिन्याचं रोप हे तेच आपल्याला शेतामध्ये लावावं लागेल आणि त्या पद्धतीने जास्त रिकव्हरी देणारी व्हरायट्या ह्या आपल्याला कराव्या लागतील. दर 3 वर्षांनी बेणं बदलावं लागेल उसाचं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, त्याशिवाय गत्यंतर नाहीये. मी माळेगाव कारखान्यामध्ये आम्हाला फार खाज होती म्हणून आम्ही चेअरमन झालो तिथं आणि त्याच्यामुळं तिथं सभासद पण झालो. आता पुढच्या वेळेस येणार आहे सोमेश्वरलाही सभासद होणार आणि चेअरमन पण होणार. एकदा रेकॉर्डच करतो सगळ्या कारखान्याचा आम्ही पॉवर चेअरमन. गमतीचा भाग जाऊन द्या, त्याच्यामध्ये येत नाही तर ज्याला चेअरमन व्हायचं त्याला झोप यायची नाही. आता ह्याच्या मनात काय आलं, याला आताच्या वयात काय सुचायला लागले, आम्ही कुठं जावं, कुठं बघावं आणि कधी आमच्या लग्न पत्रिकेवर प्रेषक म्हणून चेअरमन लागणार कारखान्याचं. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु तिथं आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं हा ऊस लागवडीचा कार्यक्रम राबवतो. VSI पण त्याच्यात पुढाकार घेत आहे. बारामतीमध्ये प्रात्यक्षिक झालेली आहे. कृषी खात्याला यंदा 500 कोटी रुपयाचं आपण तरतूद केलेली आहे. माझी विनंती आहे
की तुम्ही करा हे खरोखरी सिद्ध झालेलं आहे. ते मी सिद्ध नसतं झालं तर मी स्वतःही लागण तशी केली नसती, तुम्हालाही सांगितलं नसतं. त्या प्रकारे आपल्याला आपल्या जनाईचा, शिरसाईचा, पुरंदर उपसा सिंचन योजनेचा आणि आपल्या असणाऱ्या कॅनॉलचा, आपल्या लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजना आता तिकडे आणतोय, त्याचा जरी माझ्या सोमेश्वर कारखान्याला फायदा नसेल तर तो छत्रपती माळेगावला होणार आहे. अशा प्रकारे ऊसाची पळवापळी करण्यापेक्षा आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण ऊसाचं उत्पादन करू शकलो तर आपलं चांगलं कृषी. गेल्या वर्षी किती झालं? किती दिवस? अरे एकूण दिवस किती चालले? 136. आपला तरी बरा चालला. बाकीचे कारखाने 90 दिवस 100 दिवस चालले. अक्षरशः इतकं नुकसान झालेलं आहे की विचार कसा होईल. आता कुठं साखरेचे दर 3,900 पर्यंत एम गेलेली आहे, बरोबर ना? आणि 3850, 60, 70 पर्यंत एस गेलेली आहे. आपल्याला क्वालिटी पण सुधारावी लागेल. आपल्याला त्या ठिकाणी जी ग्राहकाची पसंती आहे त्या पद्धतीनं काही मॉडिफिकेशन पण करावे लागतील. आतमध्ये अतिशय काटकसरीनं सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. कुठंही मी माळेगावला बंद केले, सह्या करून इकडं तिकडं फिरत असेल तर ते अजिबात इथं चालणार नाही. ते लाड कुणाची करायचे नाही. आता देखील कारखान्याचा टाईम आणि लेबर विभागाकडे माहे डिसेंबर 2017 ते 2025 कालावधीत कंत्राटी रोजंदारी मजुरांच्या हजेरीमध्ये आर्थिक अपहार प्रकरणाची माहिती माझ्याकडे आलेली आहे. कृपा करून कुणी चुका करू नका, मी त्यांना सोडणार नाही. मी पोलिसांना सांगणार, तुम्ही कायद्याने नियमाने जे काही तुम्हाला अधिकार दिलेले आहेत, फसवणूक कुणी करत असेल तर ते आम्ही माफ करणार नाही. ते कुणीच्याही जवळचा असू द्या. हे गोष्ट लक्षात घ्या. कामगारांनी तिथं आल्यानंतर ड्युटी आहे की ड्युटीच जितक्या तासाची त्यांना दिलेली आहे ती केली पाहिजे. तो चिडबळ असेल, तो इतर फील्डवर काम करणारा माझा सहकारी असेल, उद्याच्याला हे सगळं करत असताना आपल्याला झिरो डिस्चार्ज करावं लागेल. कधी जर तुम्ही त्याच्यामध्ये कमी पडला तर जर एन्व्हायरमेंटल डिपार्टमेंटनी काही कळवलं तर पर्यावरण विभाग काही पण ऍक्शन घेऊ शकतो. महाराष्ट्रातल्या काही दिसलेल्या 2-2 वर्ष यादव बंद पडलेल्या होत्या, 2-2 वर्ष. तशा पद्धतीनं माझ्या खालच्या लोकांच्या नदीला खराब पाणी, माझ्या खालच्या लोकांच्या विहिरी खराब, त्यांचं पाणी खराब असं करण्याचा, तुम्हाला 2 पैसे कमवण्याचा अधिकार असताना त्यांचं नुकसान करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिलेला नाही. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा विचार करा. मी आता ही मीटिंग संपल्यानंतर जाणार, मी ऋषीकडचं जेवण रद्द केलं त्याचं एकमेव कारण पुरा सकाळ काहीतरी अफवा होती. सध्या आपली भावंड तिथं आम्ही त्यांना जेवण देतोय, नाश्ता देतोय, चहा पाणी देतोय आणि इथं आपण जेवण करायची ते बुद्धीला पटलं नाही. एकदा पुन्हा पूर्ववत परिस्थिती आल्यानंतर पुन्हा जेवण देऊ काय आपण घरचीच माणसं आणि त्यामुळे रद्द केलं. नाहीतर लगेच बरं याचं मीच सांगितलं दादाला नाही जेवायला जायचं तिकडे, असलं काही नाही. सोमनाथ लक्षात घे, तू तर काहीच प्रतिसाद देत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला तसा गैरसमज करून घेऊ नका. कारण मी आता पण तुम्ही बघताय परिवार मिलनाच्या निमित्तानं जातो. मी साध्या साध्या कार्यकर्त्याच्या घरी जातो. माझा रिक्षावाला असेल, माझा त्या ठिकाणी साधं काम करणारा सहकारी असेल, त्याच्या लॉन्ड्रीवाला असेल, इस्त्रीवाला असेल, या पद्धतीनं मला जनसंवाद यात्रेच्या जनसंवाद कार्यक्रमाच्या निमित्तानं पण खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच्यामध्ये जे काही आपल्याला करायचं ते मनापासून करायचं. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत आपण काम करतो. मला कधी कधी फोन करतात, दादा तुम्ही कधी झोपता? फोन करतात, विचारतात कधी झोपता, विश्रांती घ्या दादा, तब्येतीला जपा दादा, आणि त्याच्यानंतर एवढं बाळ गाडून माझ्या पुढे ठेवतात. ती कर ती कर ती कर ती कर ती कर. आता ती करायला कसं काय झोपील मला? कारण नको करायला. त्याच्यामुळं मी कामाचा माणूस आहे. मी निश्चितपणे तुमच्या सगळ्यांचं भलं जे असेल तेच करण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही एकोप्याने राहा, जातीय सलोखा ठेवा,
अजिबात जाती जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण होईल असं वागू नका. हे आपल्याला शिवशाहू फुले आंबेडकरांनी शिकवले नाही, आपल्या बाप दादाने आपल्याला शिकवले नाही. आपण अनेक जाती धर्माचे लोक माझं मुरुम घ्या, वाडेवाडी घ्या, माझं वागणवाडी घ्या, माझा कारखाना घ्या, परिसर, माझं करंजे पूल घ्या किंवा तिकडे करंजे घ्या, सगळीकडे आपण चांगल्या पद्धतीने राहतो. त्याला दृष्ट लागून देऊ नका. कुठं काही कमी पडत असेल हक्काने सांगा, त्याच्यामध्ये आपण लक्ष देऊ. पोलिसांना पण सांगेल, माझ्या राज्याची, माझ्या जिल्ह्याची, माझ्या तालुक्याची कायदा सुव्यवस्था चांगली राहण्याच्या करता अजिबात कुठला राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नका. तोंड बघून काम करू नका. प्रत्येकाला संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे न्याय देण्याचं काम करा. या पद्धतीनं आपण सगळेजण पुढे जाऊ आणि त्या ठिकाणी एकमेकाला सहकार्य करू. आता मी इथं गेल्यानंतर एआयचं तंत्रज्ञान साखर कारखान्यामध्ये आले. मी त्यांना सोमेश्वर कारखाना, माळेगाव कारखाना, छत्रपती कारखाना अशा काही कारखान्यांची नावं दिलेली. दौंड कारखाना, जगदीश्वर कारखाना, आणि त्यामध्ये ते मला प्रात्यक्षिक म्हणजे लॅपटॉपवर दाखवणार. त्यामध्ये खूप मोठा फायदा होता असं त्यांचं म्हणणं आहे. मी पहिल्यांदा ज्या कारखान्याची ऐपत आहे त्यांच्याकडं ट्रायल घेणार आहे. आपल्या इथं ट्रायल सहकारी कारखान्यावर नाही. जर ट्रेन घेत अरे बाबा, ते एआयच्या लागवडीचं म्हणतोय मी. कारखान्यामध्ये एआयचा वापर करून कारखान्यामधली वेगवेगळ्या रिझल्ट चांगले करायचे, रिकव्हरी वाढवायची, टोटल लॉसेस कमी करायचे, साखर चांगली करायची, त्या पद्धतीचं नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. आणि ही मीटिंग संपल्यावर मी डायरेक्ट तिथं चाललोय, त्याला तिथं बोलवलेलं, त्याच्याशी चर्चा करणार आहे. पण मी पहिल्यांदा ज्या खाजगी कारखान्याला ते परवडेल त्याला देणार आहे आणि त्याचं ट्रायल झाल्यावर मग सक्सेस झाल्यावर आपण आपल्या कारखान्यांमध्ये करू. कारण हा शेवटी सभासदांच्या मालकीचा कारखाना. जिथं जिथं मला बचत करता येईल तिथं तिथं मी बचत करेन. हे रस्त्याला किती कोटी रुपये दिले? तुमच्या रस्त्याला 10 कोटी रुपये दिले. पण हे सगळं करताना तुम्ही पण सहकार्य केलं पाहिजे अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. इतर राज्या शिक्षण संस्थेमध्ये पण रस्ते मी कबूल केलं कारखान्याला की मी करून देतो, ते माझ्याकडनं राहिलं तुम्ही करून देईल, तुम्ही काळजी करू नका. अजून काही गोष्टी CSR मधनं मला देता आल्या तर ते पण देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. छत्रपतीला पण करतोय, माळेगावला पण करतोय, आपल्याला पण करेल. आपण काही दुजाभाव करण्याचं काही कारण नाही. या पद्धतीनं जिथं जिथं माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या पैशाची बचत होऊन त्याला ते पैसे भावाच्या रूपाने कसे देता येतील हाच प्रयत्न संचालक बोर्ड त्या ठिकाणी करतोय. आणि माझंही तशाच पद्धतीनं बारकाईनं लक्ष आहे. त्यामध्ये आपण काम करतो.